नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 102 वर दिलेली "स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग" या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेचे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट आहेत. सुरुवातीला आपण टायटल समजून घेऊया. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नोई इव्हनिंग. स्टॉपिंग थांबणे, बाय नियर, वूड्स अ स्मॉल फॉरेस्ट और जंगल, ऑन अ स्नोई इव्हनिंग. स्नो म्हणजे सॉफ्ट आईस, मऊ असा बर्फ. इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ. ज्या संध्याकाळी मऊ असा बर्फ पडत आहे, अशा संध्याकाळी जंगलाशेजारी थांबणे, हे टायटल आहे. आणि कवी आहेत रॉबर्ट ली फ्रॉस्ट. ही वॉज बॉर्न ऑन 1874 and he died in 1963. ही वॉज अन अमेरिकन पोएट. ते अमेरिकेतले कवी होते. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिस्क्रिप्शन्स ऑफ रूरल लाईफ. बघा, त्यांचा मोठ्या प्रमाणात आदर केला जातो, रिस्पेक्ट केला. रिगार्डेड म्हणजे रिस्पेक्टेड. कशासाठी केला जातो? फॉर हिज रिअलिस्टिक डिस्क्रिप्शन्स. रिअलिस्टिक वास्तववादी आहे तसं. डिस्क्रिप्शन्स म्हणजे वर्णन, डिस्क्रिप्शन ऑफ रूरल लाईफ. ग्रामीण जीवनाचं ते अगदी वास्तववादी वर्णन केल्याबद्दल. अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलोक्युअल स्पीच. आणि त्यांचं अमेरिकेतील जे सर्वसामान्य लोक त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये भाषा वापरतात, त्याच्यावर असलेलं प्रभुत्व, यामुळे त्यांचा आदर केला जातो. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट्स ऑफ 20th सेंचुरी. ते एक 20व्या शतकामध्ये जे अनेक प्रसिद्ध अशी कवी होते, त्यापैकी फेमस आणि ज्यांच्याबद्दल टीकात्मक, म्हणजे ज्यांच्या साहित्याबद्दल टीकात्मक असं चांगलं साहित्य लिहिलं गेलेलं आहे, त्याबद्दल ते प्रसिद्ध असे आहेत. ही रिसिव्ड 4 पुलिट्झर प्राइजेस फॉर पोएट्री. रिसिव्ड, गॉट. त्यांना कवितेबद्दल 4 पुलिट्झर प्राइजेस मिळालेले आहेत. आता पुलिट्झर प्राइजेस म्हणजे काय? तर अमेरिकेमध्ये जोसेफ पुलिट्झर हे एक वर्तमानपत्राचे प्रकाशक होते आणि त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार जी व्यक्ती वर्तमानपत्रामध्ये चांगलं लिखाण करते, मॅगझिन, मासिकांमध्ये लिखाण करते, साहित्य चांगले लिहिते, संगीतात चांगले कार्य करते, त्याबद्दल त्यांनी पुरस्कार चालू केलेला आहे. म्हणून त्याचं नाव पुलिट्झर प्राईज असं आहे. तर हे पुलिट्झर प्राईज त्यांना 4 वेळा मिळालेलं आहे. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. या कवितेमध्ये कवी डिस्क्राइब्स म्हणजे वर्णन करतात. कशाचं? अ लिटल इन्सिडंट, घटना, हॅपनिंग इन स्नोई इव्हनिंग, एका अशा संध्याकाळचं प्रसंगाचं, छोट्या प्रसंगाचं वर्णन यामध्ये कवी करतात. ॲज अ ट्रॅव्हलर, एक प्रवासी म्हणून, द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. कवी एकदा प्रवास करत होते आणि ते त्यांच्या घोड्यावरून प्रवास करत असताना जंगलामध्ये आले आणि त्या जंगलात आल्यावर त्यांनी जी अशी सुंदर दृश्य पाहिली, त्या दृश्याने ते आकर्षित झाले. ही वॉज अट्रॅक्टेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. आणि ते काय करतात? ही स्टॉप्स देअर. ते थांबतात. ही स्टॉप्स टू एन्जॉय द ब्युटिफुल सीन्स. ते सुंदर असे दृश्य पाहण्यासाठी थांबतात. पण काय होतं? बट हिज माइंड अर्ग्स हिम टू गो ऑन. टू गो ऑन म्हणजे पुढे जाणे. पण त्यांचं मन त्यांना अगदी स्ट्रॉंगपणे सांगतं की चल, पुढे चल, इथं काही जास्त थांबू नको. ते का, कशासाठी, ते आपल्याला कवितेमध्ये पाहायचं आहे. बघूया. आता इथे एक चित्र दिलेलं आहे, म्हणजे स्नोई इव्हनिंगचं. वूड्स आणि कवी घोड्यावर बसून प्रवास करतायत, थांबलेले आहेत, असं चित्र दिलेलं आहे. पहिला स्टांजाचा आपण आता अभ्यास करायचा आहे. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. कवी म्हणतात, हे जंगल कुणाचं आहे?
मला वाटतं मला माहीत आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. आणि त्या मालकाचं घर हे गावात आहे. ज्या जंगलातून कवी चाललेले आहेत त्या जंगलाच्या मालकाचं घर हे गावामध्ये आहे. दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. तरी तो गावात राहत असला तरी तो मला पाहणार नाही. मी ही दृश्य पाहण्यासाठी इथं थांबलेलो आहे हे तो पाहणार नाही. आणि कवी कशासाठी थांबले तिथे? टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. आणि त्या मालकाचं जे जंगल आहे हे बर्फाने आच्छादलेलं आहे. सगळीकडे बर्फ आहे. फिलअप म्हणजे भरलेलं आहे. आणि ते पाहण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे. तो ते काय मालक मला पाहणार नाही. आता या कवितेमध्ये जी राईम स्कीम वापरली आहे ती AABA आहे. आणि पहिल्या ओळीमध्ये हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो यामध्ये वाक्यरचना उलटी केलेली आहे. म्हणजे साधी सरळ वाक्यरचना नाही, उलटी पलटी केलेली आहे. म्हणून हे इन्व्हर्शन अलंकार आहे. आता दुसऱ्या स्टांजामध्ये माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर. कवीला वाटतं की माझा जो छोटा घोडा आहे त्याला हे विचित्र वाटलं असणार की मालक का थांबला इथे. स्क्वेअर म्हणजे स्ट्रेंज. का थांबला असेल? टू थिंक विदाउट फार्म हाऊस नियर, टू स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर. की आपला मालक इथे कुठे जवळपास फार्म हाऊस दिसत नाही, थांबण्याचं ठिकाण दिसत नाही, शेतामधलं घर कुठे दिसत नाही. हे पाहून माझा लहान घोडा हा त्याला विचित्र वाटला असणार की आपला मालक थांबला कुठे. बिटवीन द वूड्स अँड द फ्रोझन लेक. एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला गोठलेलं तळं, लेक सरोवर. अशा ठिकाणी मधी हा आपला मालक का थांबला? द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. आणि ती सगळ्यात अंधारमय अशी संध्याकाळ आहे. आता इंग्लंडमध्ये 21 डिसेंबर हा दिवस डार्केस्ट असतो. मग पुढे कवी असं म्हणतो, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. तो घोडा काय करतो? त्याच्या गळ्यामध्ये जे हार्नेस बेल्स असतात, म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये ज्या घंटा बांधलेल्या असतात. हार्नेस बेल्स म्हणजे बेल्स टाईड इन द नेक ऑफ द हॉर्स टू कंट्रोल इट. त्याला कंट्रोल करण्यासाठी ज्या घंटा बांधलेल्या असतात त्या मानेला शेक करून, शेक म्हणजे हलवून. ही गिव्स हिज हार्नेस शेक टू आस्क इफ देर इज समथिंग मिस्टेक, सम मिस्टेक. बघा तो कशासाठी घंटा वाजवतो घोडा? मालकाला त्याला विचारायचं आहे की काही चूक झाली का बाबा माझी, इथं कशासाठी थांबलाय, माझी काही चूक मिस्टेक झाली का? द ओनली अदर साऊंड इज द स्वीप ऑफ विंड. बघा त्या ठिकाणी घोड्याच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी फटकारा मारणारा वारा आहे. स्वीप म्हणजे फटकारा. अँड डाउनी फ्लेक. डाउनी फ्लेक म्हणजे फॉलिंग स्नो. पडणाऱ्या मोमो अशा बर्फाचा आवाज तिथे येत आहे. म्हणजे कवी तिथल्या सुंदर अशा दृश्यांचा आनंद घेत आहेत, पण त्यांच्या मनामध्ये हे विचार चाललेले आहेत. आता या कडव्यामध्ये जी रॅम स्कीम वापरली आहे ती आहे AABA. वरच्या कडव्यामध्ये सुद्धा AABA ही रॅम स्कीम वापरलेली आहे. आता शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघूया आपण. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. हे जंगल आहे ते अत्यंत सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. डार्क म्हणजे अंधारमय आहे, जास्त प्रकाश नाही. अँड डीप म्हणजे घनदाट आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. आणि हे असे जंगल,
असं तळं, असं बर्फ पडलेलं सगळं वातावरण कवीला खूप आवडतं. पण त्याच्या मनामध्ये काय विचार चालले, की मला माझी काही वचनं पाळायची आहेत. कीप म्हणजे पाळणे. प्रॉमिसेस म्हणजे वचन. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी झोपण्यापूर्वी मला कितीतरी मैल प्रवास करायचा आहे. परत तेच वाक्य कवी वापरतात, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला झोपण्यापूर्वी मला अनेक मैल प्रवास करायचा आहे. आता यामध्ये अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे वाक्य रिपीट झालेलं आहे म्हणून हा रिपिटेशन अलंकार आहे. आणि हे जे वरचं वाक्य आहे, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, यामध्ये ड साऊंड डार्क अँड डीप यामध्ये अलिटरेशन हा अलंकार वापरण्यात आलेला आहे. आणि ह्या शेवटच्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए ए ए ए. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही जी कविता आहे यामध्ये काय सूचित होतं पहा. जर्नी ऑफ द पोएट इज मीन्स लाईफ ऑफ द पोएट. कवितेमध्ये असं सुचवायचं आहे कवीला, त्याचा प्रवास म्हणजे जीवनाचा प्रवास. आणि स्नोवी इव्हनिंग म्हणजे आता कवीचं जो वय झालेलं आहे, एज इंडिकेट करते. कवीचं वय झालेलं आहे, संध्याकाळ जीवनाच्या शेवटाकडे कवी आलेला आहे असं इथं सूचित केलेलं आहे. आणि या ठिकाणी कवी म्हणतात की जंगल हे लवली आहे, डार्क आहे, डीप आहे. या ठिकाणी शांतता आहे असं त्यांना सुचवायचं आहे. आणि ते म्हणतात मला काही प्रॉमिसेस वचनं पाळायची आहेत. म्हणजे मला माझी ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडायच्या आहेत. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आणि इथं स्लीप याचा उल्लेख जो केलेला आहे तो कवीनं डेथ मृत्यू असं सूचित केलेलं आहे. म्हणजे मला माझं जीवन संपण्यापूर्वी मला जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. मला माझी कर्तव्य पार पाडायचे आहेत. म्हणजे हे जीवन जगत असताना मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. परंतु एका ठिकाणी थांबून जमणार नाही. मला पुढे गेलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट खूप छान आहे म्हणून तिथंच थांबून जमणार नाही. जीवनाचा प्रवास आपल्याला चालू ठेवला पाहिजे. वी मस्ट कीप ऑन आवर लाईफ गोईंग. ठीक आहे. असं म्हणतात, गोईंग इज बेटर दॅन रिचिंग. पोचण्यापेक्षा जाण्यात जी मजा आहे ती आपण घेतली पाहिजे. हे दोन्ही केलं पाहिजे. आनंदाने जीवन जगलं पाहिजे, जीवनाचा आनंद लुटला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपली कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत असं या कवितेमध्ये कवीला सुचवायचं आहे. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना ही कविता आवडलेली असेल तर कृपया माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. माझा चॅनल जो आहे सतीश दीक्षित सर याला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा एकदा तुमचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू.